से निकलता हुआ ये पहला बड़ा शॉट, 4 रन। का और खुद का खाता खोला है बल्लेबाज प्रसाद घरत। गेंदबाज मिथुन अगेन फिर से एक बार पैडल स्विप करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। नतीजा हमने देखा विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए गेंद और गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त करते हुए गेंदबाज मिथुन दापलकर वही रुका हुआ। स्कोर 4 रन। 4 रन पर पहली गेंद पर छवा दागा था बल्लेबाज प्रसाद ने। ये गेंद हवा में कुछ देर तक गेंद के नीचे विजय फील्डर दौड़ रहा है। 1 रन चुराया, दूसरी की कोशिश नहीं रोक पाएंगे। गेंद सीमा रेखा के बाहर, ये दूसरा चौवा बल्लेबाज प्रसाद गरत के बल्ले से निकलता हुआ। इस बीच संतोष जी पाटिल साहब का यहाँ पर आमंत्रण आगमन हो चुका है, उनका भी इस प्रतियोगिता के माध्यम से सर से स्वागत करते हुए 6 रन से 6 दागा बल्लेबाज ने चौवे के बाद छक्का और छक्के से स्वागत किया बल्लेबाज प्रसाद गर्द के बल्ले से निकलता हुआ पहला माइटी हिट, 6 रन। हाइट कम फाइट ज्यादा संतोष पाटिल मैदान पर आ चुके हैं। इस बीच मिथुन दाभोलकर ये फुलटॉस गेंद, वहां पर कैच ड्रॉप, अंपायर का नो बॉल का इशारा, डायरेक्ट हिट करने की कोशिश नाकामयाब, लेकिन 1+1 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। प्रशांत, पिछले 2 मैच में इस मिथुन दाभोलकर ने बेहतरीन गेंदबाजी की थी, लेकिन इस मैच में बिल्कुल महंगा गेंदबाज पूरी तरह हावी हो चुके बल्लेबाज प्रसाद गरत क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे मैदान के ऊपर। देखिए पहली गेंद पर चौवा, फिर डॉट, फिर चौवा, फिर 6 पर 1, अब ये फेट का इशारा, नो बॉल। बेहतरीन बल्लेबाजी, टीम का कुल स्कोर बनता हुआ 16 रन। अभी तक ईश्वर की 2 गेंदें शेष है, 4 गेंदें डाली और 16 रन खर्च किए मिथुन दाभोलकर ने। पिछले 2 मुकाबले में इस गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन इस वक्त थोड़े से महंगे साबित हो रहे अपनी टीम के लिए गेंदबाज मिथुन दाभोलकर। अपनी ओर की अगली गेंद डालेंगे स्ट्राइक बल्लेबाज मनीष कुडू। पिछले मुकाबले में क्या लाजवाब पारी खेली थी इस खिलाड़ी ने। ये फुल टॉस गेंद, गेंद के नीचे फील्डर दौड़ रहे परम मात्रे, बेहतरीन फील्डिंग वहां पर रोकते हुए 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का कुल स्कोर 18 रन पर। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 18 रन के ऊपर, स्कोर बढ़ता हुआ मनीष खड़ू के बल्ले से निकले हुए 2 रन। 4 ओवर का ये मुकाबला है, 4 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे और जब तक प्रसाद घरत मैदान के ऊपर है ना, तब तक रन बढ़ेंगे बढ़ेंगे नहीं, बहुत अंबार खड़ा होगा। लेकिन ये गेंद आखिरी गेंद, डॉट गेंद का इशारा। देखिए बेहतरीन गेंद थी, पैरों पर डाली थी, समझ नहीं पाए थे बल्लेबाज मनीष कोडू। आखिरी गेंद डॉट जाती हुई शोर की 18 रन स्कोर कार्ड के ऊपर है। पहले ओवर की समाप्ति के बाद मिथुन दाभोलकर की बात करेंगे तो पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए। 18 रन खर्च किए गेंदबाज मिथुन दाभोलकर ने। 4 ओवर का ये मुकाबला है, दूसरी ओवर कौन डालेंगे? सतीश पाटिल। सतीश पाटिल के हाथ में गेंद देते हुए कप्तान गुलशन मात्रे इस टीम के कप्तान हैं। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया था डावले टीम के खिलाफ, लेकिन जावले टीम ने दूसरे मुकाबले में थोड़े से 12 गेंदों में 30 रनों की जरूरत थी। उस वक्त पंकज घरत और मनीष कोडू नामक बल्लेबाजों ने क्या तूफानी पारी खेली थी अपनी टीम के लिए और उस मैच को, इस मुकाबले को जीता था। पहले 6 गेंदों में मैच 18 रन, अब बची हुई 18 गेंदें शेष है। गेंदबाजी की भागदौड़ संभाले हुए सतीश पाटिल राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक बल्लेबाज प्रसाद घरत, हार्ड हिटर बल्लेबाज। ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, गेंद हवा में नहीं पहुंच पाएंगे, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, 4 रन।
4 रन से बढ़ता हुआ स्कोर 22 रन। ऐसा लग रहा था कि ये कैच है, लेकिन फील्डर गेंद के ऊपर दौड़े नहीं पूरी तरह, और नतीजा हमने देखा 4 रन आए इस पिछली गेंद के ऊपर। काफी देर बिल्कुल तक प्रशांत, यहाँ पे प्रसाद की विकेट के लिए बिल्कुल ओला टीम के खिलाड़ी तरस रही है, जल्दी जल्दी विकेट लपकने के लिए वो कोशिश कर रहा है, लेकिन कोशिश कामयाबी में नहीं है। ये बिल्कुल चौवा, लगातार दूसरा, ठीक है। देखिए फुल टॉस गेंद थी, और फुल टॉस गेंद को सही दिशा में खेला है, ज्यादा ताकत नहीं, तकनीक का इस्तेमाल किया बल्लेबाज प्रसाद गरत ने। 4 रन मिलेंगे उस गेंद के ऊपर, और 4 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। 8 गेंदों का सामना किया है जावले टीम ने, और 26 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ। सहायक बल्लेबाज प्रसाद के लिए ये गेंद अच्छी गेंद थी, सम्मान दिया इस गेंद को, अपने फॉलो थ्रो में इस गेंद को रोका है। काफी अच्छी गेंद थी, प्रसाद गर्ग ने कोई कोशिश नहीं की शॉट खेलने की, सिर्फ सम्मान दिया, और नतीजा हमने देखा 6 डॉट गेंद जाती हुई, वही रुका हुआ स्कोर 26 रन। पहली गेंद पर मौका था प्रसाद गर्ग के कैच लपकने का, लेकिन फील्डर दौड़े नहीं, नतीजा हमने देखा। ये गेंद फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, इस गेंद को खुल के खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, नतीजा लगातार ये दूसरा डॉट गेंद सतीश पाटिल की गेंदबाजी में। पहले 2 गेंदों पे 2 चौके जरूर आए, लेकिन उसके बाद लगातार 2 गेंदें डॉट डालते हुए गेंदबाज सतीश पाटिल की ये गेंद। अब ये फुल टॉस गेंद, इस गेंद को खेला है ऑन साइड में, फील्डर वहां पर मौजूद है मिथुन दाभोलकर, जब तक उठाए थ्रो करे बल्लेबाज के पास पर्याप्त समय। 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर, सिंगल से स्कोर बढ़ेगा स्कोर कार्ड के ऊपर। स्कोर लगता हुआ 27 रन विदाउट लॉस। बल्लेबाजी करते समय टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का मौका मिला था जावले टीम को, तो टीम का कुल स्कोर बन चुका है 27 रन, यानी 11 गेंदों का खेल यहाँ से अभी तक खत्म हो चुका है, और टीम का कुल स्कोर बन चुका है 27 रन विदाउट लॉस बल्लेबाजी करते समय जावले टीम का। आखिरी गेंद ये शोर का, टीम का कुल स्कोर बन चुका है 27 रन। सतीश पाटिल राइट राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। ये गेंद शॉर्ट आर्म लाइन गेंद थी, पुल करना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, लेकिन ऑफ स्टंप के हल्की सी बाहर से जाते हुए गेंद, अंपायर ने इस गेंद को खराब दर्शाया। अतिरिक्त रन, 1 रन मिलेगा एक्स्ट्राज के रूप में, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी आशंका निश्चित तौर पर जताई थी गेंदबाज सतीश पाटिल ने, जैसे अंपायर ने वाइड करार दिया, अंपायर की तरफ शक की निगाह से देखा था गेंदबाज ने, लेकिन अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन देते हुए 22 कर सर ये वाइड करार देते हुए 1 रन से बढ़ेगा स्कोर, टीम का कुल स्कोर बनता हुआ 28 रन। गेंद देखिए, आखिरी गेंद कितनी महंगी साबित हुई, जैसे वाइड करार दिया और आखिरी गेंद पर आया दन दन करता हुआ माइड हिट, मनीष कोड़ू के बल्ले से निकलता हुआ है 6 रन। चौतीस रन स्कोर कार्ड के ऊपर, बेहतरीन बल्लेबाजी बल्लेबाज मनीष कोड़ू। देखिए आखिरी गेंद पर जो वाइड दिया था, उसके बाद एक मौका मिला था आखिरी गेंद पर, और उस मौके का पूरी तरह फायदा उठाया बल्लेबाज ने, और छक्का दागा। 6 रन की बदौलत टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 34 रनों पर दौर की समाप्ति के बाद। पहला ओवर में आया 18, दूसरे ओवर में आए 16 रन। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। गुलशन मात्रे ने गेंदबाज खुद की पहली और टीम की ओर से तीसरी ओवर लेके आएंगे। राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक बल्लेबाज प्रसाद घरत, नॉन स्ट्राइक बल्लेबाज मनीष कोड़ू। अच्छी बल्लेबाजी। ये गेंद, पहली गेंद पर कड़ा प्रहार किया है मिथुन दाभोलकर, लाजवाब एफर्ट, और यहां से डिसीजन आना बाकी है अंपायर का। जो पीछे खिलाड़ी है, जो दर्शक है, दर्शक जो पीछे दर्शक, उन्हें बताना है क्या है, कुछ नहीं।
एक ही रन मिलेगा। लाजवाब एफर्ट मिथुन दापलकर 2 रन चुरा लिए, सॉरी 2 रन चुरा लिए। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का कुल स्कोर बचता हुआ 36 रन। स्क्रीन पर इस फैसले को चेक किया जाएगा। क्या एफर्ट से वहां पर मिथुन दापलकर के पूरी तरह अपने आप को झोंक दिया था और 2 ही रन मिलेंगे, सिर्फ 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। लाजवाब एफर्ट, 4 रन बचाए वहां पर मिथुन दापलकर ने। क्या एफर्ट्स दिखाया, अपने आप को पूरी तरह झोंका था उस गेंद के ऊपर, स्ट्रेच किया था और रोका था उस गेंद को। कुछ देर तक गेंद हाथ में भी थी, ऐसे लग रहा था कि कैच होएगा, लेकिन गेंद हाथ से छूटती हुई, जानबूझ के शायद छोड़ी थी ये गेंद। क्या पटकी हुई गेंद थी और उस गेंद को खेला कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रन। क्या लाजवाब इनिंग, क्या बल्लेबाजी, 11 गेंदे 32 रनों पर खेल रहे बल्लेबाज। ये गेंद इस बीच, इस गेंद को खेला, गेंद जाती, फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन चुराया, दूसरी की कोशिश और यहां पर और थ्रो, और ये दूसरा रन भी पूरा करते हुए बल्लेबाज। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 44 रन। क्या लाजवाब बल्लेबाजी, 12 गेंदे और 34 रनों की नाबाद पारी मैदान के ऊपर खेल रहे बल्लेबाज प्रसाद गरद। अभी तक ईश्वर की कुछ गेंदें शेष है और जिस तरह टूट पड़े बल्लेबाज प्रसाद गरद मैदान के ऊपर, ये गेंद लेग स्टंप के हल्की सी बाहर से जाते हुए अंपायर का वाइट का इशारा, अतिरिक्त रन एक्स्ट्राज के रूप में रन मिलेगा और इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी होगी 45 रन, 45 रन, लॉस ऑफ 0 विकेट। गुलशन मात्रे अब थोड़े से महंगे साबित हो रहे। 11 रन खर्चे इस खिलाड़ी ने 3 गेंदों में। ये गेंद फिर से एक बार उसी दिशा में, क्या बेहतरीन बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज के बल्ले से निकलता इस ओवर का ये दूसरा बड़ा शॉट, 6 रन। तेरह गेंदे और 40 रनों पर खेल रहे बल्लेबाज प्रसाद गरद। क्या बेहतरीन बल्लेबाजी की थी। पहले मैन ऑफ द मैच के बाद उन्हें पूछा गया था कि आप ज्यादातर क्रिकेट कम खेलते, क्योंकि उन्होंने बताया था कि प्रैक्टिस के अभाव के कारण हम क्रिकेट काफी कम खेलते, लेकिन ये स्लोवर गेंद चेंज ऑफ स्पीड की थी, लेकिन उस गेंद को परखा, देखा और गेंद को भेजा लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर से। ये तीसरा बड़ा शॉट इस ओवर का, बेहतरीन बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी। डीजे निश्चित तौर पर 57 रन स्कोर काट के और अपने निजी 46 रनों पर खेल रहे बल्लेबाज, ताबड़तोड़ बल्लेबाजी प्रसाद गरद। ये मंजा हुआ खिलाड़ी, ये बड़े मुकाबले का बड़ा खिलाड़ी है प्रसाद गरद। पिछले मुकाबले में 0 पर बाद हुए थे, लेकिन उसके बाद ये जब भी बल्लेबाज मैदान के ऊपर टिकता है तो बड़ी पारी निश्चित तौर पर इस खिलाड़ी के बल्ले से हमने बड़े शॉट कई मरतबा देखे हैं, लेकिन इस वक्त भी क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी। इस ओवर में अभी तक इस खिलाड़ी ने बनाए 3 छक्के और 2 डबल डबल, यानी 18, 20, 22 और 23 रन अभी तक जुड़ा इस ओवर में। बेहतरीन बल्लेबाजी, गुलशन मात्र के ऊपर टूट पड़े, शायद इस ओवर की आखिरी गेंद है, आखिरी गेंद इस ओवर की, और बेहतरीन बल्लेबाजी, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी। फुल टॉस गेंद, गेंद हवा में नहीं रोक पाएंगे, गेंद सीमा रेखा पे बाहर और ये 6 रन, और यहां से अपने निजी 50 रन पूरे करते हुए 15 गेंदे और 52 रनों की नाबाद पारी मैदान के ऊपर। लाजवाब इनिंग, क्या बेहतरीन बल्लेबाजी। थैंक यू डीजे।
पॅकर्स आदरणीय किरणजी सुगदरे यांचं इथे शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम किरण सर, स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. नए गेंदबाज वेदांत गायकवाड़ की ये पहली गेंद देखिए, मानो प्रैक्टिस कर रहे हैं इन गेंदबाजों के ऊपर. बल्लेबाज मनीष कड़ो और प्रसाद घरा 6 रन. स्वागत करते हुए मेहमानों का बल्लेबाज मनीष कोडू. क्या बल्लेबाजी हो रहे मैदान पर, जैसे धोबी घाट पे कपड़े धोते हैं धोबी, उसी तरह इन गेंदबाजों को धोते हुए बल्लेबाज मनीष कोडू और प्रसाद गायकवाड़. ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फिर से एक बार इस गेंद को खेला है, गेंद हवा में, 1 रन और सिर्फ सिंगल ही मिलेगा. आउटफील्ड खराब होने के कारण वन बॉल गेंद अंदर आई, नतीजा हमने देखा सिंगल, 1 ही रन मिली इस गेंद के ऊपर. और इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बन चुका है 70 रन स्कोर कार्ड के ऊपर. ये शायद आज के दिन का हाईएस्ट स्कोर, वो भी 4 ओवर के मुकाबले में 70 रन स्कोर का पे स्कोर लगता हुआ. पहले मुकाबले में भी 70 स्कोर लगा था, लेकिन वो 5 ओवर में, लेकिन इस मुकाबले में 4 ओवर के मुकाबले में अभी तक 4 गेंदें शेष है. और ये गेंद फिर से एक बार बाहर, दैट्स अ बिग 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 सिक्सर. ठीक है, लगातार का ये चौथा, हेलो, लगातार ये चौथा छक्का लगाते हुए बल्लेबाज, 4 गेंदे 4 छक्के, 6 छक्के दागे इस खिलाड़ी ने, लेकिन ये लगातार का चौथा छक्का बल्लेबाज प्रसाद गरत के बल्ले से निकलता हुआ. ये बड़ा शॉट, ताबड़तोड़ बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी हो रही मैदान के ऊपर. 16 गेंदे और 58 रनों पर खेल रहे अपने निजी, बेहतरीन बल्लेबाजी. ये दूसरा, क्या ये 5वां होगा, लेकिन फील्डर गेंद के नीचे अश्विन पाडेल और बल्लेबाज मैदान से बाहर. प्रसाद गरज 17 गेंदे 58 रन. बैक टू द पवेलियन. टीजे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रसाद गरजसाठी. पहा 17 चेंडू आणि 58 धावा. या स्पर्धेतला पहिला अर्धशतक वीर फलंदाज प्रसाद गरज. व्हेरी गुड बॅटिंग प्रसाद. क्या बल्लेबाजी की है मैदान के ऊपर बल्लेबाज प्रसाद गरत ने. देखिए, ये पहला खिलाड़ी आज के दिन जो 100 का आंकड़ा छूता हुआ बल्लेबाज प्रसाद गरत. पहले मुकाबले 43 रन, दूसरे मुकाबले में 0 पे बाद हुए थे, लेकिन ये तीसरे मुकाबले में 17 गेंदे 58 रनों की लाजवाब पारी खेलते हुए बल्लेबाज प्रसाद गरत. नए बल्लेबाज राहुल गरत मैदान के ऊपर आएंगे. ये गेंद शॉर्ट हम थोड़ी स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ स्पेस गेंद, लेकिन अंदर की तरफ आई, बल्लेबाज समझ नहीं पाए. डॉट गेंद की समाप्ति, रन की संभावना को समाप्त किया गेंदबाज वेदांत गायकवाड़ ने. और काफी देरी के बाद ये डॉट गेंद आते हुए मैदान के ऊपर गेंदबाज वेदांत गायकवाड़ द्वारा. आखिरी गेंद इस इनिंग की टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 76 रन, 76 रन. ये गेंद फिर से एक बार इस गेंद को खेला है, गेंद के नीचे फील्डर पहुंच पाएंगे, वहां पर अच्छी फील्डिंग पे गेंद को रोका है, 1 रन चुराया, दूसरा रन भी आसानी से पूरा करते हुए और 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. और 2 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर पहुंचता हुआ 78 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ. लाजवाब इनिंग प्रसाद गायकवाड़, प्रसाद गरत 17 गेंदे और 58 रन. जी
थँक्यू सो मच. आजच्या दिवसातला लास्ट मॅच 5 वाजून 15 मिनिटं म्हणजे 5:15 झालेत. मॅच लवकर लवकर संपतील. आज पहिला दिवस. आज खरं स्पर्धेचा पहिला उद्घाटन समारंभ थोडा उशिरा झाल्या कारणानं आज तरी देखील योग्य वेळामध्ये मॅच संपतायत. पाय इथे मात्र व्यासपीठावर किरण शेठ सुखदडे साहेब आणि महेंद्रजी ओसवाल ही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि एक अंतिम मॅच आपल्या भेटीला येईल. अंतिम सत्र असेल. अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमच्या समोर बलाढ्य असं एक उच्चांक असं डोंगर धावांचं रचलंय. ते म्हणजेच 78 आणि 24 चेंडूमध्ये 79 धावांचं लक्ष आहे. परंतु सुरुवातीपासून पहा, शेखर वास्कर एक लिजेंड प्लेयर आहेत या मैदानावर. एक शांततेचे प्रतीक, हसरे स्वभाव, विनोदी त्यांची नेहमीच भाषेची शैली. ते शेखर वास्कर यांच्या वतीनं प्रतीकसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 चौकार किंवा 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस. आता मोटिवेशन सुरू आहे. मोटिवेट केलं जात आहे. खरं तर आपण पाहतोय हे व्यासपीठ स्वर्गीय गुंजानामा वास्कर यांच्या स्मरणार्थ हे अर्थातच व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. शेखर वास्कर, आर डी वास्कर यांनी हे बांधलेलं व्यासपीठ, त्यांचं मी मनापासून आभार. आणि संजय वास्कर यांच्याकडनं देखील 500 रुपये म्हणजे एकूण 1000 रुपये प्रत्येक 2 षटकारांसाठी, 2 चौकारांसाठी. प्रत्येक पाटीलला सुवर्ण संधी आहे. मोटिवेशन प्रेरित केलं जात आहे मैदानावरून. 1 चौकार 1 षटकार मारला तरी देखील 1000. क्या बात आहे. कारण 78 धावा काढून 79 धावांचं लक्ष. पहिला बॉल अश्विन जाडी. पहिल्याच बॉलवर अश्विन पाटीलचा लॉंग हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि हिट करावंच लागेल. प्रशांत इथे बघितलं तर आज संपूर्ण दिवसातील उच्चांक गाठलाय निलेश 11 जावले टीमनं. आणि अजनबी ओवळे संघाला आता कंबर कसावी लागेल. खूप मोठं स्ट्रगल करावं लागेल. अगदी धावसंख्येचं डोंगर आहे, परंतु ते डोंगर पार करण्यासाठी अगदी मेहनत करावी लागेल. खोलवर पद्धतीचा चेंडू आहे मनीष कडूचा. तिथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. 1 धाव मिळेल. सिंगल डबलनं काही होणार नाही. प्रत्येक पाडेला ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर भाई JWR ट्रॉफी जी आत्ताच आयोजित झाली आहे आणि खरं तर फार मोठं योगदान राहिलंय या टीमचं. त्यामध्ये भाईची प्रमुख भूमिका होती. तेच मात्र ऑन स्ट्राईक. भाईला आता फटकेबाजी करावीच लागेल प्रत्येक चेंडूवर. हा चेंडू आडव्या पाटनं केला. चेंडू जातोय वेगानं. अगदी सीमालगत संदेश येतोय आणि संदेश मात्रेनं हा अडवल्यानंतर मिळत आहेत 2 धावा. पुन्हा एकदा सिंगल डबल सिंगल मिळत आता मात्र अगदी जवळ जावं लागेल या धावसंख्येच्या. मी म्हटलं ना की डोंगर आहे धावांचं, परंतु नेहमी दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ देखील पाहायला मिळत नाही. हे डोंगर पार करण्यासाठी तुम्हाला सुखाची हिरवळ म्हटलं तर फटकेबाजी, आक्रमक. हा मिस्टामिंग स्ट्रोक. हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील जाईल तंबूच्या आश्रयाला.
नवीन बॅट्समन परम मात्रे मैदानात जाईल. खरं तर मी म्हटलं ना की आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तर नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर बिग सपोर्टर जावळे टीमचे चेतन घरत जावळे आणि मनीषची जी गोलंदाजी त्यांना आवडली आहे. मेन विकेट प्रदीपचा टिपला आणि त्यासाठी त्याला 500 रुपयाचं बक्षीस देखील. गुगल पे, आता गुगल पेचा जमाना आहे. जीपी आता थेट तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अकाउंटमध्ये पैसे येतील. 500 रुपये मनीष कडूच्या चेतन घरत यांच्याकडनं. परंतु इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 4 या आकड्यावर. 4 धावा. खरं तर धावसंख्या जरी मी म्हणेन जास्त असली तरी देखील ओवळा संघ या धावसंख्येच्या जवळ जाऊ शकतोय. कारण या मैदानावर विचार केला तर 80 धावा देखील चेस झाल्यात 4 ओव्हरमध्ये. आम्ही नक्कीच त्याचं ज्वलंत उदाहरण आहोत. त्यामुळं फायटिंग करावी लागेल. ओव्हर पिच बॉल होता. कव्हर ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न अश्विन पाटील देखील होतोय जेलबाद. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला टिपला जाईल जेल. आणखी एक विकेट. अभिषेक जातोय नवीन बॅट्समन. डावखुरा फलंदाज आहे. एक युवा खेळाडू आहे. परंतु पहा अभिषेकला जर त्याचं स्थान निश्चित करायचं असेल अजनबी ओले टीममध्ये तर त्याला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण संधी मिळतो तो नशिबवान असतो मित्रांनो. संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो. परंतु संधीचं सोनं करतो ना तोच खरा यशस्वी असतो. आणि त्याच पद्धतीनं आता अभिषेकला संधी मिळालेली आहे लवकरात लवकर या मैदानावर या मॅचमध्ये खेळण्याची त्या संघामध्ये. तर पाहूया नवीन बॉलर मैदानावर पंकज घरत येतोय. मनीष कडू अगदी पहिल्या षटकात फक्त 4 धावा करायच्या आहेत. तब्बल 79 धावा 4 षटकांमध्ये. परंतु 4 धावा आल्यात म्हटलं तर 18 बॉल आणि 75 धावा. परम मात्र ऑन स्ट्राईक. पहिला बॉल इथे मात्र अगदी हाईट फॅक्टरचा बॉल. बिमर फेकला. 1 धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 धावा मिळत आहेत. फ्री हिट असेल. खरं तर चेंडू देखील वाढलाय. 3 धावा मिळाल्या आहेत. म्हणजेच प्रयत्न करत राहायचं. यश मिळेल. खरं तर मी म्हटलं ना नेहमीच की आप कामयाबी मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश ही ना करे तो ये गलत बात है. कोशिश करावीच लागेल. प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये खेळलाय. फ्री हिट आहे. ही कोणाला माहीत नसेल. कारण कधी कधी असं विसरायला होतं. मगाशी देखील फ्री हिट होता. नाही क्षेत्ररक्षकाला माहीत नाही बॅट्समनला माहीत. अगदी असं विसर पडतं कधी कधी. कारण त्या मोमेंट मस्त असतो. त्या रिदममध्ये असतो खेळाडू. आणि अशा परिस्थितीमध्ये हा फ्री हिट होता. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढते. ऑन स्ट्राईक अभिषेक. 8 धावा धावफलकावर अभिषेक. डावखुरा फलंदाज. अगदी युवा खेळाडू आहे. खरं तर आपण पाहतोय 78 धावांचं भलं मोठं धावान 79 धावा काढायचं होत्या. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर ओवला टीम अडचणीत आली आहे. हिटिंग शॉट. आमचे शेखर वास्कर मोटिवेट करतायत. संजय वास्कर एक चांगले गोलंदाज लेजंड प्लेयर. हा चेंडू पहा अभिषेकनं भिरकावून दिलाय. सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी षटकार. मच अभिषेक पहा एक नवा चेहरा, नौखा चेहरा, उदयमुख खेळाडू आहे आणि संधी दिली आहे. कारण हा डावखुरा फलंदाज आहे. इथे डावखुऱ्या फलंदाजाला संधी मिळाली ना तर तो त्याचं सोनं करत असतो. आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलात. आणि तसंच अभिषेक ऑन स्ट्राईक. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने केला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक वेगानं जाईल. अगदी चेंडूची पकड फेकी करेल. 1च धाव मिळेल. ओव्हर तर झाली होती. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 15 या आकड्यावर. 15 बॉल आणि 64 धावा. 15 चेंडू 64 म्हटलं ना तर खरं तर तुम्हाला प्रत्येक बॉलवर षटकार
जरी तुम्ही चौकार मारले तरी 60 धावा होतील. त्यामुळे तुम्हाला चौकार षटकार षटकार चौकार ठोकावेच लागतील आणि ती पॉवर दाखवावी लागेल. कारण ओला टीमला बघितलं तर अशक्य असं प्राय आव्हान आहे. अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकता. फक्त सेल्फ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग असायला हवा. इथे मात्र डॉट बॉल. पंकज गरत, खरं तर 3 बंधू खेळतायत या संघामध्ये. राहुल गरत, पंकज गरत आणि अर्धशतक वीर प्रसाद गरत. आणि पाहात खूप चांगली कामगिरी आज 2 भावांनी ते केली आहे. पंकज गरतची कामगिरी होणे गरजेचं होतं आणि तो देखील तशीच गोलंदाजी. पुन्हा एकदा लेग स्पिन प्रकारचा चेंडू अगदी वळवतोय मिडल स्टंपला टाकून ऑफ स्टंपला आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. आता अशक्य प्राय आव्हान होत चाललंय आणि जावले टीम खरं तर कदाचित आपण बघितलं त्यांचं पारडं एवढं जड झालंय की आपण आता अगदी कठीण होऊन गेलंय. व्हेरी गुड बॉलिंग. पंकज गरत या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. निलेश 11 जावले. फार कमी लोकसंख्येचा हा गाव आहे. जावले गाव म्हटलं ना तर आता मात्र सभोवताली अगदी JCB पोकलन लागून माती काढून फक्त आता एक छोटंसं गाव त्या एका डोंगरावर राहिलंय. म्हणजेच तिथे फार प्रगती झाली आहे उलवाडनोट परिसरामध्ये. आणि आज मात्र बोटावर मोजाल तुम्ही, हाताच्या बोटावर मोजाल एवढी घरं आहेत आणि त्याच छोट्याशा गावामध्ये हा एक संघ तयार झाला आणि खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. लास्ट 11-12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 64 धावांचं आव्हान. थोडा मॅचमध्ये आपण बघितलं तर थोडा मॅच झुकत चाललाय अगदी जावले टीमच्या बाजूनं. आपण पाहतो ही स्पर्धा वासपेठ स्वर्गीय नामा गुंजा वास्कर आणि हा पहा इथे मात्र 6 धावांसाठी षटकार अभिषेकच्या बाट मधून येतोय. वास्कर व्यासपीठ हे आणि या व्यासपीठावरून आपण अगदी समालोचन करत असताना परंतु अभिषेकचं मी कौतुक करेन. मी म्हटलं ना की अभिषेकला आता जागा बनवायची आहे संघामध्ये. मिळालेली संधी आहे त्याला. कारण या संधीचं 100% तो सोनं करतोय. 2 षटकार लगावलेत आपल्या बॅट मधून अभिषेकनं. 11 बॉल 58 ची गरज आहे. 11 चेंडू 58 धावा. आव्हान तर कठीण आहे परंतु कठीण प्रसंगासाठी आता तुम्हाला झगडावं लागेल. खूप मोठं स्ट्रगल आहे. कारण ज्या गोलंदाजांनी निराशा केली सुरुवातीच्या सत्रामध्ये, मिथुन दापोलकरच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा, त्यानंतर सतीश पाटीलनं 16 धावा आणि गुलशन मात्रेच्या षटकामध्ये 29 धावा आल्या. महागड षटक, व्हाईट बॉल आणि लास्ट ओव्हर वेदांतनं वेगळं त्यामध्ये देखील 15 म्हणजे 15-15च्या वर सर्व धावा आल्या. आणि इथे मात्र व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानं अजूनही 57 धावांची आवश्यकता. प्रमोद कडू विचारतोय किती धावा. भरपूर धावा आहेत प्रमोद. कारण धावांचं डोंगर रचलात. 11 बॉल आणि 57 धावा. पुन्हा एकदा आडव्या पाठनं स्लॉग हिट द्यायचं होतं अभिषेकला परंतु चेंडू वेगानं गेला. गोलंदाज ऋतिक कडूचं. चेतन गरज जावळेचे मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अजय कडू द बिग फॅन ऑफ जावले टीम. अजय कडू सर्वच मॅच पाहत असतो स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून. ते देखील शुभेच्छा देतो. आणखी एक डॉट बॉल. मॅचमध्ये थोडी आता औपचारिकता सुरू आहे. खरं तर कंटाळवाणा मॅच प्रेक्षकांना पाहण्यासारखा झाला नाही. असं वाटत होतं की हा द बॅटल ऑफ क्रिकेट पाहायला मिळेल. अगदी बिग फाईट पाहायला मिळेल. ओवले आणि जावले हे यमक जुळणारे 2 गाव. ले जावले ओवले. परंतु इथे फुल टॉस बॉल अभिषेकनं आडव्या बॅटनं खेळलाय. 1च धाव मिळेल. सिंगल मिळून काही उपयोग नाहीये. आता मॅच फार दूर गेली ओला टीम पासून. 8 बॉल आणि 56 धावा. 8 चेंडू 56 धावांचं लक्ष्य. इथून सुपर 3 मध्ये क्वालिफाय किमान एका बक्षिसास पात्र होईल जिंकणारा संघ. आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. मालिकावीर बायसिकल आहे आणि मालिकावीरच्या रेसमध्ये पहिल्या दिवसामध्ये कोण असेल तर प्रसाद गरत. 100 धावा त्याच्या झाल्यात. 101 101. पाठ बदलतोय. अपील केला जातोय. तिथे मात्र पंचांनी घोषित केलाय फलंदाज बाद. परममध्ये बाद होईल. आणखी एक फलंदाज बाद झालाय. ऐकूया साऊंड सिस्टम DJ.
भंगारपाडा टीमचे पॅकर्स. खरं तर स्वरांश भंगारपाडा या नावानं नेहमीच आपण संघ खेळताना पाहतो. ते किरण शेठ सुगधरे आणि त्यांच्या समवेत महेंद्रजी ओसवाल या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. फुलर लेनचा बॉल सुजैलनं मात्र खेळलाय वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे. एकच धाव मिळेल. औपचारिकता सुरू आहे मॅचमध्ये. खरं तर आपण बघितलं ओला टीमनं आज 2 सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. बॅटिंग त्यांची थोडी कमी पाहायला मिळाली. पहिल्या 2 सामन्यामध्ये गोलंदाजी देखील चांगली झाली. त्यानंतर मात्र लो स्कोरिंगचे मॅच देखील थोडे मी म्हणेन रफ अँड टफ झाले होते. परंतु या मॅचमध्ये गोलंदाजांनी निराशा केली आणि या भल्या मोठ्या आव्हानाच्या पाठलाग करत असताना आता 55 धावांची गरज राहिली आहे. नक्कीच स्क्रीनवर समाधान वास्करच्या बाजूला आपण पाहतोय किरण शेठ सुगदिरे आणि त्यांच्याच बाजूला महेंद्रजी ओसवाल. हा सुजलने केलेला फटका अगदी झेल जातोय मनीष कडूकडे. फलंदाज बाद, गोलंदाज प्रसाद. ही काय रणनीती. कारण मालिका वीर रेस मध्ये आहे. नंतर कोणाचा अडथळा नको. विकेट मिळाल्यानंतर गुण वाढतील. इथे विकेट एक मिळालाय परंतु वाईट बॉलचा इशारा. विकेट टेकिंग गोलंदाजी करेल बहुतेक प्रसाद. म्हणजेच कुठेतरी विकेट मिळाल्यानंतर मग आज अजून 2 दिवस आहेत. कोणताही खेळाडू पुढे जाऊ शकतोय. आजकाल पूर्ण एक स्ट्रॅटर्जी असते. पण त्यांचा आणखी एक वाईट बॉलचा इशारा येतोय. टोटल स्कोर आपण पाहतोय 26 धावा. फक्त 26 धावा. हा चेंडू मात्र इथे सीमा लागत. आणखी एक विकेट. संदेशनं टिपला हा झेल. आणखी एक विकेट मिळाली. 2 विकेट मिळालेत प्रसाद घरातला. 5 गडी बाद टोटल. प्रवीण मुंगाजी आमचे मॅचचा आनंद घेत आहेत देखील या मैदानावरून. खरं तर आज ओला संघ खेळतोय. बरेच बिग सपोर्टर आलेत परंतु निराशा केली ओला टीमनं मी म्हणेन त्यांच्या समर्थकांच्या. कारण धावसंख्या जर बघितली तर अगदी कमी पाहायला मिळते. 26 धावा फक्त. प्रसादच्या नावावर 2 विकेट आणि आणखी एक विकेट येईल का. प्रसाद प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. आणखी एक विकेट. 3रं विकेट मिळतोय प्रसादला. आणि नक्कीच समाधान वास्कर मला सांगतायत की विकेटसाठी 5 रन्स आहेत. त्यामुळं 3 विकेट मिळवलेत प्रसाद घरतनं या ओव्हरमध्ये. म्हणजेच 15 रन्स वाढल्या. इथे आता कॅल्क्युलेशन सुरू आहे जावले टीम. कारण मॅच खरोखर विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त औपचारिकता बाकी असताना विकेट 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 मिळवायचे. आणि हा देखील पॅडवर आदळला आहे. लावडा फेल केला होता. पुरण मात्र स्ट्राईकला आहे. ओला टीमनं आज आपण बघितलं तर 2 मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि अंतिम महत्वाच्या डू ऑर डाय खरं तर अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये आता या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. फुलर लेनचा बॉल. इट इज आउट वन्स अगेन. आणखी एक विकेट. 4थी विकेट मिळते प्रसाद घरातला. फलंदाज पुरण बाद. आजच्या दिवसातला स्पर्धेतला अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू. शेखर वास्कर यांचं बक्षीसही राहिलंय. संजय वास्कर, शेखर वास्कर खरं तुमचं बक्षीस घेऊन जा. खूप चांगलं मोटिवेट केलं होतं तुम्ही अजनबी ओले टीमला.
परंतु इथे थोडी निराशा केली. लास्ट बॉल, आजच्या दिवसातला शेवटचा बॉल. सामना जिंकतोय निलेश 11 जावले टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदरणीय किरण शेठ सुगदरे आणि महेंद्रजी ओसवाल. किरणजी सुगदरे आणि महेंद्रजी ओसवाल या दोन्ही चीफ गेस्टना आपण विनंती करूया मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस तुमच्या शुभ हस्ते प्रदान करावं.